MVTV बातमीपत्रात आपले स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पाणी हे जीवन आहे, पाण्याची बचत करा, जलयुक्त शिवार योजनेस मदत करा असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे। कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील अंतमुख बधिर आदिवासींनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शनाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन। महापालिकेच्या गत वर्षीच्या गणेश दर्शन स्पर्धेच्या विजेत्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण। गणेशोत्सव काळात शाळांना 5 दिवस सुट्टी। स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, आजार टाळा। नवी मुंबई गणेशोत्सव परवाना अडचणी संदर्भात सर्व मंडळाची विशेष बैठक सिडको गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, नवी मुंबई मनपा आयुक्त दिनेश वाघमारे, खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले उपस्थित होते। नवी मुंबई गणेशोत्सव परवाना अडचणी संदर्भात सर्व मंडळाची विशेष बैठक सिडको गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपायुक्त प्रशांत खैरे, नवी मुंबई मनपा आयुक्त दिनेश वाघमारे, आमदार मंदाताई म्हात्रे, खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले तसेच शिवसेना गटनेता द्वारकानाथ भोईर, डॉक्टर राजेश पाटील आणि सेना भाजपचे सर्व नगरसेवक हे आपापल्या प्रभागातील मंडळ समवेत उपस्थित होते। काही कायदेशीर अडचणी तसेच कागदपत्रांमुळे काही गणेश मंडळांच्या परवानग्या रखडल्या होत्या। सदर बैठकीत गणेशोत्सव परवानगी संदर्भात चर्चा होऊन 2 दिवसात सर्व मंडळांना कायदेशीर परवानगी मिळणार असल्यामुळे सर्वच मंडळांनी सुटकेचा श्वास सोडत आनंद व्यक्त केला। कॅमेरामन सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। हिंदू संस्कृतीत गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच गणेशोत्सवानिमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्व गणेश मंडळांना हा उत्सव आनंदाने व शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा, तसेच सर्व मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। हिंदू संस्कृतीत गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच गणेशोत्सवानिमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्व गणेश मंडळांना हा उत्सव आनंदाने व शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा, तसे सर्व मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे। गणेश मंडळांना मिळणारे डोनेशन त्यांनी व्यर्थ न करता राज्यात पडलेल्या दुष्काळग्रस्त गावांना मदत करावी असे देखील आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गणेश मंडळांना आवाहन केले आहे। हिंदू संस्कृतीप्रमाणे गणपती उत्सव साजरा होत आहे। या गणपती उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी, सर्व सार्वजनिक मंडळांनी हा गणपती उत्सव शांततेत पार पडावा, त्याचप्रमाणे पोलिसांना, नागरिकांना सहकार्य करावं, जेणेकरून कुठेही भांडणतंटा होणार नाही, शांतता राखली जाईल आणि आपण सर्वांनी मिळून जे गणपती उत्सवाच्या मंडळातून आपल्याला जे काही पैसे डोनेशन जे काही मिळेल तर साधेपणाने गणपती उत्सव साजरा करून आपल्या राज्यावर आलेलं जे दुष्काळाचं संकट आहे ते संकट निवारण्यासाठी आपण सर्व मंडळांनी आर्थिक मदत करायला पाहिजे आपल्या मुख्यमंत्री निधीला किंवा दुष्काळग्रस्त गावांना। असं माझं आपल्या सर्वांना नम्रतेचं आव्हान आहे की आपला महाराष्ट्र आज दुष्काळातून जात असताना आपले भाऊबंद सगळे पाण्यासाठी, अन्नासाठी तरसतात आहेत, तर आपण सर्वांनी या सणांवरचा खर्च कमी करून तो दुष्काळ निधीला देण्यात यावा। कॅमेरामन सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते। उत्तम आयोजन करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात येतो। गुरुवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात गत वर्षीच्या स्पर्धेतील विजेत्यांना खासदार राजन विचारे व आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। नवी मुंबई महानगर
महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते। गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संदेश देणारे देखावे, उत्सवांचे शांततेमध्ये आयोजन व इतर गोष्टींची पाहणी केली जाते। उत्तम आयोजन करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात येतो। गुरुवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात खासदार राजन विचारे, आमदार मंदताई म्हात्रे, विजय चौगुले उपस्थित होते। या कार्यक्रमात गतवर्षीच्या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार मंदताई म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। विजेत्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आमदार मंदताई म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या। प्रथम क्रमांक ऐरोलीतील लोकमान्य सेवा मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक नवयुग उत्सव मित्र मंडळ नेहरू सेक्टर 10, तृतीय क्रमांक बजरंग तरुण मित्र मंडळ दिघा व उत्तेजनार्थ बक्षीस सानपाडाचा महाराजा सेक्टर 10 सिऊड दारावे मित्र मंडळाला देण्यात आला। तसेच शहरातील 43 खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते महापालिकेवर सत्ता असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या सत्तेचा वापर करत मनमानी करून प्रमुख पाहुण्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन फक्त त्यांच्या चाहत्यांना बोलण्याची संधी देऊन बाकी सर्वांना तसेच नगरसेवकांना जाणून बुजून डावलण्यात आले। त्यामुळे कार्यक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आमदार मंदताई म्हात्रे यांनी हक्कभंगाचा दावा करणार असल्याचे सांगितले। या सर्व प्रकारावरून हेच दिसून येते की सत्ताधारी आपल्या सत्तेचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी करत हुकुमशाही गाजवत आहे। गेली 10 वर्ष या महानगरपालिकेमध्ये मी 6 वर्ष MLC होती। मी MLC असताना सुद्धा कधी माझं पत्रिकेत नाव नाही टाकलं। मला साधं कार्ड यायचं की तुम्ही कार्यक्रमाला या। आज मी निवडून आल्यानंतर माझं नाव टाकलं। नाव टाकून मला बोलवलं आणि बोलवून या माझ्या मतदारसंघात अतिशय चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम सुधाकर सोनवणे या महापौरांनी घेतला। पण कार्यक्रम घेतल्यानंतर एखाद्या महिलेचा आवाज दाबण्याचं काम या कार्यक्रमात परत एकदा मला अनुभवाला आलं। मी गणपती मंडळाला आज आवाहन करणार होती की महाराष्ट्रात पडलेला जो दुष्काळ आहे त्याला प्रत्येक गणपती मंडळ असेल, नवरात्री मंडळ असेल, त्यांनी मदत करावी। पण आज पुन्हा मला एकदा वाईट अनुभव या महानगरपालिकेचा आलेला आहे। ही जनतेची महानगरपालिका आहे, यांना जनतेने निवडून दिलेलं आहे। मला दाबलं कोणी, ज्यांना त्यांनी इथं आणलं, ज्यांची महापालिकेत सत्ता आहे त्यांना पूर्वीपासून मी नको होती, पण जनतेने आता ना या नीतीने डाव घेतला आणि त्यांना घरी बसवलेलं आहे। आज घरी बसल्यानंतर सुद्धा ते पुन्हा इकडे होऊन जर पालिकेच्या राजकारणात हस्तक्षेप करत असतील आणि एखाद्या महिलेचा आवाज दाबत असतील, जनता दाबून देणार नाही आवाज, हे लक्षात ठेवा। आणि नीती कधी या लोकांना माफ करणार नाही। पण कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा एका बहुजन महिला समाजाचा महिलेचा यांनी अपमान केलेला आहे, त्यामुळे मी निषेध करत आहे पालिकेचा। राहणार का नाही राहणार, हा जनतेचा कार्यक्रम आहे, माझा अधिकार आहे। लोकांनी मला निवडून दिलाय, या महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे, लोकांनी मला निवडून दिलेला आहे। लोकांच्या पैशातून, यांच्या खिशातून काढलेला कार्यक्रम नाही, हा महापालिकेत जी जनता आहे ती घामाचा पैसा भरते त्याचा कार्यक्रम आहे। हे बघा, मला वाटत होतं आज तरी महानगरपालिका सुधरेल आणि मला सन्मानित करेल, पण एक बहुजन समाज महिलेचा आवाज दाबण्याचं काम परत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी केलेला आहे। मी त्याचा निषेध आणि हक्कभंग आणणार आहे। मी या पालिकेवर मी हक्कभंग आणणार आहे। कॅमेरामन सनी मेरोलसह राज चव्हाण, MVTV। वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कुष्ठरोगी, अंध, मूक, बधीर, आदिवासी व अपंग बांधवांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मंदताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले।
वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कुष्ठरोगी, अंध, मूक, बधिर, आदिवासी, अपंग बांधवांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास नवी मुंबई